गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टडी फ्रॉम होम या कन्सेप्ट अंडर आज आपण फायनल अकाउंटचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर तो प्रॉब्लेम आलेला असेल. मी प्रॉब्लेम वाचतोय त्याप्रमाणे प्रॉब्लेम मध्ये तुम्ही ट्रेडिंग अकाउंटचे पोस्टिंग पहिल्यांदा लिहून घेऊया. स्टॉक टीडी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. परचेसेस टीडी. ड्रॉइंग्स आपले लायबिलिटीला येतात एल. रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न. हे सेल्स रिटर्न पीसी ला येतात त्यामुळे आपण त्याला लिहूया पीसी. बिल्डिंग फर्निचर हे आपले असेट्स आहेत त्यामुळे आपण ते बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करणार आहे. ए. ऑफिस एक्सपेन्सेस हा पीडी ला येतो त्यामुळे त्याला आपण लिहूया पीडी. ऑफिस एक्सपेन्सेस पीडी. रेंट अँड टॅक्सेस पीडी. वेजेस हा फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे त्यामुळे तो टीडी ला येणार. वेजेस टीडी ला येणार. सॅलरीज ऑफिस एक्सपेन्सेस आहे त्यामुळे तो पीडी ला येईल. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग ला येणार टीडी. आणि कॅरेज आउटवर्ड हा खाली येणार पीडी ला. कॅरेज आउटवर्ड पीडी. ट्रॅव्हलिंग पीडी. बॅड डेब्ट्स पीडी. तो फॉर्म्युला लिहिलाय बघा आपण. बॅड डेब्ट्स पीडी. सन्ड्री डेटर्स असेट. इन्शुरन्स पीडी. आणि कॅश ॲट बँक आपल्याकडे असेट आहे त्यामुळे असेट आहे. नेक्स्ट कॅपिटल एल. आर ओ रिटर्न आउटवर्ड आपण परचेस मधून मायनस करणार आहोत. परचेस मधून मायनस करणार आहोत त्यामुळे रिटर्न आउटवर्डला लिहा टीडी. सेल्स टीसी. सन्ड्री क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे त्यामुळे एल ला. आणि कमिशन आपलं उत्पन्न आहे त्यामुळे ते कुठे येणार पीसी ला. अशा प्रकारे आपला ट्रायल बॅलन्स पोस्ट झालेला आहे. आता ऍडजस्टमेंट नंबर 1. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट आहेत. पहिल्या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट. क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट समोर लिहा पीसी असेट. क्लोजिंग स्टॉक आपण पहिल्यांदा पीसी ला रेकॉर्ड करणार आणि नंतर ती बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करणार. नंबर 2 डेप्रिसिएट बिल्डिंग अँड फर्निचर. ऍडजस्टमेंटचं नाव डेप्रिसिएशन ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट आहेत ए मायनस पीडी. त्यामुळे ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्ही बिल्डिंग आणि फर्निचरला टिक मार्क करा. बिल्डिंगला एक टिक मार्क करा आणि फर्निचर वरून नंबर 5 किंवा 6 नंबरला बिल्डिंग आहे त्याच्यानंतर लगेच फर्निचर आहे त्याला टिक मार्क करा. नंबर 3 प्रोव्हाइड फॉर आउटस्टँडिंग रेंट ₹150 अँड प्रीपेड इन्शुरन्स ₹100. याच्यामध्ये दोन ऍडजस्टमेंट आहेत. एक आहे आउटस्टँडिंग आणि सेकंड आहे प्रीपेड. यातली पहिली ऍडजस्टमेंट करूया आपण. आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट आउटस्टँडिंग प्लस आणि सेकंड इफेक्ट एल प्लस एल. आणि याच तिसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये आणखी एक ऍडजस्टमेंट आलेली आहे प्रीपेड. याचे पण दोन इफेक्ट आहेत प्रीपेडचे. बरोबर आउटस्टँडिंगच्या अपोजिट इफेक्ट मायनस असेट. प्रीपेडचा इफेक्ट काय मायनस असेट. आउटस्टँडिंगचा इफेक्ट प्लस एल आणि प्रीपेडचा इफेक्ट मायनस असेट. याची टिक मार्क करूया रेंटला. ट्रायल बॅलन्स मध्ये फर्निचर नंतर रेंट आहे. रेंटला टिक मार्क करा. आणि इन्शुरन्स ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला खालून नंबर 2 ला इन्शुरन्स प्रीमियम आलेला आहे. त्या इन्शुरन्स प्रीमियमला टिक मार्क करा. नंबर 4 मेंटेन आरडीडी रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स आरडीडी ची ऍडजस्टमेंट नंबर 4. या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट येतात. फर्स्ट इफेक्ट ए मायनस आणि सेकंड इफेक्ट पीडी. ए मायनस पीडी आरडीडी. याची टिक मार्क करूया. ट्रायल बॅलन्स मध्ये खालून नंबर 3 ला सन्ड्री डेटर्स आहेत. सन्ड्री डेटर्सला टिक मार्क करा. नंबर 5 गुड्स वर्थ ₹200 वेअर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. अंडरलाइन फ्री सॅम्पल. ऍडजस्टमेंटचं नाव फ्री सॅम्पल. या फ्री सॅम्पलचे दोन इफेक्ट आहेत. नंबर 5 मी इथं मांडतोय. पाचव्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट टीसी पीडी. फ्री सॅम्पल टीसी पीडी.
म्हणजे पहिल्यांदा टीसी ला रेकॉर्ड करायचं आणि सेकंड वेब पीडी ला रेकॉर्ड करायचं। आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत, ट्रायल बॅलन्स पण आपण पोस्ट केलेला आहे। आता आपण प्रॉब्लेम सोडवूया। अगोदरच मी बोर्डवर ट्रेडिंग प्रॉफिट लॉसचा फॉर्मॅट मांडलेला आहे। याप्रमाणे एक ब्लँक फॉर्मॅट तुम्ही तयार करून घ्यायचा। प्रॉब्लेम कोणताही असू दे, प्रत्येक वेळी प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर आपण असा एक ब्लँक फॉर्मॅट तयार करायचा। इथपर्यंत पोर्शन हा ट्रेडिंग अकाउंट आहे, त्याच्या खालचा पोर्शन हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे। ही ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बाजू आहे, त्यामुळे याला आपण टीडी म्हणतोय। ही ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड आहे, त्याला आपण टीसी म्हणतोय। ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड आहे, त्याला पीडी आपण असं म्हणतोय। ही प्रॉफिट लॉसची क्रेडिट साइड, त्यामुळे याला पीसी। आणि ही बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड आणि ही बॅलन्स शीटची असेट साइड। चला आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। आणखी एक महत्त्वाचं, या ब्लँक फॉर्मॅट मध्ये आपण काही अकाउंट्स लिहिलेले बघा। इथे कॅपिटल लिहिलेलं आहे, सेल्स, स्टॉक, आरडीडी वगैरे हे प्रत्येक वेळी आपल्याला ते लिहिणं गरजेचं आहे। पहिला अकाउंट आपला ट्रायल बॅलन्स मधला डेबिट साइडचा स्टॉक ₹7,000। स्टॉकला आपण टीडी लिहिलंय, टीडी ला येणार आपण स्टॉकची रक्कम आउटरला मांडतोय आपण 7,000। नेक्स्ट परचेसेस पण टीडी ला येणार 20,000। परचेसेस इनरला मांडायचे। तुम्ही म्हणाले ना टिक मार्क नाही आणि हे इनरला का? आपण जे फॉर्मॅट मध्ये लिहिलेले आहेत त्यातले सगळे अकाउंट इनरला घेणं गरजेचं आहे, कारण यातून आपण आरओ मायनस करणार आहोत, त्यामुळे परचेस इनरला। नेक्स्ट ड्रॉइंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला रेकॉर्ड करा इनरला ₹3,000। आरआय रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न, ते आपण सेल्स मधून मायनस करतोय ₹500, त्याला टीसी लिहिलंय। इथं आहे पहा आरआय ला 500। नेक्स्ट बिल्डिंग आणि फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला येईल। मी म्हणतो इथं असेटला बिल्डिंग आणि याला टिक मार्क केले पहा आपण। टिक मार्क याचा अर्थ असा आहे की तो अकाउंट इनरला मांडायचा। बिल्डिंगचा अमाउंट आहे 10,000, इनरला येईल। नेक्स्ट फर्निचर, त्याला पण टिक मार्क आहे, त्यामुळे फर्निचर पण इनरला येईल 4,000। बिल्डिंग आणि फर्निचर मी इनरला मांडलेलं आहे। नेक्स्ट ऑफिस एक्सपेन्सेस आणि रेंट। ऑफिस एक्सपेन्सेस रेंट आपण पीडी ला रेकॉर्ड करणार आहोत। इथं लिहा टू ऑफिस एक्सपेन्सेस। याला टिक मार्क नाही आहे, त्यामुळे हे आउटरला येईल 1,600। ऑफिस एक्सपेन्सेस 1,600। नेक्स्ट टू रेंट अँड टॅक्सेस, याला टिक मार्क आहे, त्यामुळे रेंट अँड टॅक्सेस आपण इनरला रेकॉर्ड करतोय ₹600। रेंट अँड टॅक्सेस। नेक्स्ट वेजेस आपल्या ट्रेडिंगला येणार। वेजेस ट्रेडिंगला इथं वर लिहितो मी टीडी ला टू वेजेसला टिक मार्क आहे का? नाहीये, त्यामुळे वेजेसची अमाउंट आउटरला येईल ₹2,000। सॅलरीज पीडीला, याला टिक मार्क नाहीये, त्यामुळे आपण इथं लिहितोय टू सॅलरीजला पण टिक मार्क नाही, त्यामुळे आउटरला ₹6,000। कॅरेज इनवर्ड अँड कॅरेज आउटवर्ड। कॅरेज इनवर्ड हा फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे आणि कॅरेज आउटवर्ड हा सेलिंग एक्सपेन्सेस आहे। फॅक्टरी एक्सपेन्सेस आपण टीडी ला रेकॉर्ड करणार आणि सेलिंग एक्सपेन्सेस पीडी ला। त्यामुळे कॅरेज इनवर्ड वर ट्रेडिंगला येणार टू कॅरेज इनवर्ड ₹200। टू कॅरेज इनवर्ड ₹200। कॅरेज आउटवर्ड पीडी ला टू कॅरेज आउटवर्ड 300। ट्रॅव्हलिंग पण पीडी ला येणार टू ट्रॅव्हलिंग
रुपीज 750 750. बॅड डेट्स. आता बॅड डेट्स साठी आपण फॉर्म्युला तयार केलाय पहा. हा फॉर्म्युला असा आहे, टू बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी. यातला हा जो बॅड डेट्स आहे, हा बॅड डेट्स ट्रायल बॅलन्स मध्ये असणार आहे आणि ह्या ज्या दोन फिगर्स आहेत त्या ऍडजस्टमेंट मध्ये असणार आहेत. हा ओल्ड आरडीडी पण ट्रायल बॅलन्स मध्ये असणार आहे. त्यामुळे टू बॅड डेट्सची रक्कम आपण इनरला इथं मांडायची 300. टू बॅड डेट्स इनरला 300. सन्ड्री डेटर्स येणार असेटला. सन्ड्री डेटर्स 12,000 12,000. इन्शुरन्स कितीला येणार टू इन्शुरन्स. आता इथे मला थोडीशी जागा कमी पडते त्यामुळे मी या दोन फिगर पुसतोय आणि याची बेरीज वर मांडतोय. तुम्ही असं पुसू नका, कॅन्सल करू नका. मी हे दोन कॅन्सल केलेलं आहे. सॅलरीज पण मी कॅन्सल करतो. 6,000 इथं वर मांडून ठेवतो. जागा कमी पडते म्हणून मी असं केलेलं आहे. ते करणं चुकीचं आहे, असं करायचं नाही. इथल्या फिगर्स मी इथं वर मांडलेले आहे. इन्शुरन्स टू इन्शुरन्स 300 आउट ऑफ. याला टिक मार्क आहे पहा. टिक मार्क आहे त्यामुळे इन्शुरन्स कुठं मांडायचा इनरला. एक टिक मार्क एक ओळ रिकामी सोडायची. एक टिक मार्क एक ओळ रिकामी सोडायची. नेक्स्ट कॅश अँड बँक कुठे येणार असेट ला येणार. कॅश अँड बँक असेट. डेटर्सला आपण टिक मार्क केलेली आहे त्यामुळे डेटरची रक्कम आउटरला नाही घ्यायची. डेटरची रक्कम 12,000 आपण इनरला घेऊया आणि एक ओळ रिकामी सोडूया. डेटरची रक्कम आउटरला नाही इनरला. आता मांडूया आपण कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक आउटरला टिक मार्क नाही 4,200 4,200. आपली ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड संपलेली आहे. आता आपण आलेलो आहोत ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला. क्रेडिटचा पहिला अकाउंट आहे कॅपिटल बॅलन्सच्या लायबिलिटीला येतं. ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. फक्त अमाउंट मांडूया. कॅपिटल रुपीज 36,000 36,000. आरओ रिटर्न आउटवर्ड परचेस मधून मायनस करा रुपीज 800. 20,000 मध्ये 800 मायनस झाले 19,200 19,200. नेक्स्ट सेल्स टीसी ला 30. टिक मार्क नसली तरी ते इनरला येईल 30,000. त्यामधून आरआय मायनस होणार वजा कॅउंटरला येईल 29,500. सन्ड्री क्रेडिटर्स कुठे येणार लायबिलिटी ऍज क्रेडिटर्स. याला टिक मार्क नाही आहे तेव्हा आफ्टरला येईल 4,750 4,750. आणि लास्ट अकाउंट आहे कमिशन आपलं इन्कम आहे. इन्कम आपण पीसी ला रेकॉर्ड करतोय बाय कमिशन 1,200 1200 रुपये बाय कमिशन 1200. अशा प्रकारे आपला इथपर्यंत ट्रायल बॅलन्स पोस्ट झालेला आहे. आता आपण ऍडजस्टमेंटला सुरुवात करूया. पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट आहेत. मग अशा आपण लिहून घेतलेला आहे. पहिला इफेक्ट टीसी आणि दुसरा इफेक्ट असेट. ऑलरेडी टीसी ला आपण लिहिलेला आहे बाय क्लोजिंग स्टॉक. रक्कम आउटरला मांडूया. क्लोजिंग स्टॉक 10,900 10,900. क्लोजिंग स्टॉक 10,900. आता फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठं असेटला क्लोजिंग स्टॉक आउटरला 10,900 10,900. Second adjustment, depreciate building and furniture at 10%. डेप्रिसिएशन चे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट डेप्रिसिएशन असेट मधून मायनस करायचा आणि सेकंड इफेक्ट तो आपला एक्सपेन्सेस असल्यामुळे
पीडी ला रेकॉर्ड करायचं. आपण मायनस करूया डेप्रिसिएशन बिल्डिंग आणि फर्निचर म्हणून लेस डेप्रिसिएशन. फर्निचरला पण लिहा लेस डेप्रिसिएशन. आता पर्सेंटेज मांडूया. दोन्हीचे पर्सेंटेज सेम आहे 10%. लेस डेप्रिसिएशन 10%. 10% कॅल्क्युलेट करायला खूप सोपं आहे. यातला एक झिरो फक्त घालवायचा. यातला एक झिरो घालवायचा. 10,000 मधला झिरो गेला म्हणजे किती आले 10%? 1000. 1000. 10,000 मधला 1000 आउटरला 9,000. 9,000. नेक्स्ट फर्निचरवर 10% 4,000. 4,000 मधला एक झिरो घालवायला लागेल. किती आले याचं? 400. 4,000 मधून 400 गेले 3,600. हा झाला फर्स्ट इफेक्ट ए मायनस. त्याचा सेकंड इफेक्ट कुठे येतोय? पीडी ला. या इकडे पीडी ला टू डेप्रिसिएशन डीईपी अंडरलाइन डॅश टू डेप्रिसिएशन अंडरलाइन डॅश. बिल्डिंग आणि फर्निचर या दोन्हीवर काढले आपण. शॉर्ट मध्ये लिहा बिल्डिंग BLDG. पूर्ण स्पेलिंग लिहायची गरज नाही. फर्निचर FURNT. याची अमाउंट इनरला घेणार आहोत आपण आणि याची टोटल आउटरला घेणार आहोत. याची अमाउंट इनरला टोटल आउटरला. आता यातली कोणती अमाउंट डेप्रिसिएशनची असेल? 10,000 1,000 का 9,000? करेक्ट. यातलं डेप्रिसिएशन किती आहे? 1,000 आणि याचं डेप्रिसिएशन किती आहे? 400. या फिगर्स आपण पीडी ला घेणार आहोत. बिल्डिंग 1,000 फर्निचर 400 याची टोटल आउटरला 1,400. 1,400 रुपये आउटरला आले. 1,400 रुपये आउटरला आले. हे पीडी दिलेलं पुस्तक आहे. आपल्याला त्याची काय फार गरज नाहीये. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 3. प्रोव्हाइड फॉर आउटस्टँडिंग रेट ₹150. आउटस्टँडिंग रेट याचे दोन इफेक्ट मागाशी आपण लिहून घेतले. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट प्लस, दुसरा इफेक्ट एल. कशात प्लस करायचं? तर जे आउटस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रेंट आउटस्टँडिंग दिलेलं आहे. रेंट इथं आहे बघा पीडी ला. त्यामुळे रेंट मध्ये आपण प्लस करणार आहोत. प्लस आउटस्टँडिंग किती रुपये आउटस्टँडिंग आहे? 150. 150. टोटल आउटर येईल 750. 750. हा झाला पहिला इफेक्ट. रेंट मध्ये आपण प्लस केला. आणि जो सेकंड इफेक्ट कुठे येतोय? एल ला, लायबिलिटीला मांडला. आउटस्टँडिंग रेंट. आता इथं परत तुम्हाला तीन फिगर दिसतील. 600, 150, 750. यामध्ये कोणती फिगर आउटस्टँडिंगची आहे? करेक्ट. याचं उत्तर आहे 150 आउटस्टँडिंग आहे. त्यामुळे इथं आपण आउटरला किती मांडणार आहोत? 150. 150. नेक्स्ट यामध्ये आणखी ऍडजस्टमेंट आहे. आणखी काय आहे? प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेडचा इफेक्ट आउटस्टँडिंगच्या बरोबर अपोजिट आहे. आउटस्टँडिंग मध्ये प्लस केलं, इथं एल लिहिलेलं आहे. प्रीपेड मध्ये मायनस आणि असे. चला मायनस करूया. कशामधून मायनस करूया? इन्शुरन्सच्या खाली आपण एक ओळ रिकामी सोडलेली आहे. इन्शुरन्सच्या खाली लिहा मायनस प्रीपेड ₹100. आउटर लाईन 200. पुन्हा बघायची शंका, यातली कोणती फिगर प्रीपेड आहे? 300, 100 का 200? करेक्ट. त्याचं उत्तर आहे 100 प्रीपेड आहे. त्यामुळे 100 आपण कुठे मांडणार आहोत? बॅलन्स शीटच्या असेटला. असेटला आपण लिहिणार आहोत प्रीपेड इन्शुरन्स. आउटरला ₹100. Adjustment number 4. Maintain RDD at 5% on debtors. RDD चा इफेक्ट मागाशी मी तुम्हाला सांगितला, पुन्हा रिपीट करतोय. A minus PD. RDD चा इफेक्ट आहे A minus PD. असेट मधून मायनस करायचा आणि PD ला. असेटला या असेट. RDD ची ऍडजस्टमेंट डेटर्स ला करायची असते. RDD ची ऍडजस्टमेंट कशाला करायची? डेटर्स ला. त्यामुळे डेटर्स मधून मायनस होणार मायनस. आणि मायनस करताना आपण एक वर्ड ऍड करतोय. नुसता RDD लिहू नका, त्याच्या ऐवजी लिहा लेस न्यू RDD.
किती दिलेला आहे, अमाऊंट दिली नाही आहे, ती पर्सेंटेज दिलेला आहे 5%, 5%. आता 5% 12,000 च्या काढायचं. मग अशी सांगितलं 10% काढायला खूप सोपं आहे, 0 घालवा, 10% आले 1200 रुपये. आणि आपल्याला किती विचारलं, 5%, म्हणजे 1200च्या निम्मे येणार 5%, म्हणजे येणार किती येणार 600. 12,000 वजा 600 11,400. आउटरला आले 11,400. लेस न्यू आयडेंटिटी 600. हा झाला पहिला ए मायनस, असेटला मायनस केला. आता आपला सेकंड इफेक्ट असणार आहे पीडीला. आपण पीडीला रेकॉर्ड करूया सेकंड इफेक्ट. त्यातला आयडेंटिटीचे अमाउंट किती आहे 600. पीडीला ऑलरेडी आपण एक फॉर्म्युला मांडून ठेवलाय बघा. तिथे आपण काय मायनस केलंय, न्यू आयडेंटिटी. तोच इथं मांडणार आहोत, न्यू आयडेंटिटी 600. प्रॉब्लेम आपला जवळपास संपलेला आहे. शेवटची एकच ऍडजस्टमेंट राहिलेली आहे. याचा अर्थ या प्रॉब्लेम मध्ये न्यू पीडी ची अमाउंट आली नाही, काय हरकत नाही, याला डॅश करा. ओल्ड आयडेंटिटी आला नाही, याला पण डॅश करा. हा फॉर्मॅट आपण कंप्लीट करूया. 300 प्लस 300 प्लस 0 प्लस 600 याची टोटल आली 900 मायनस 0. ओल्ड आयडेंटिटी काय नाही, याचा अर्थ 0 आहे. 900 मायनस 0 आउटरला येईल 900. आउटरला 900. नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट. गुड्स वर्थ रुपीज 200 were distributed as free sample. आता ही फ्री सॅम्पलची एक नवीन ऍडजस्टमेंट आहे. फ्री सॅम्पलचे दोन इफेक्ट येतात, टीसी आणि पीडी. टीसी आणि पीडी. पहिला इफेक्ट टीसी ला आपण रेकॉर्ड करूया. टीसी ला इथं लिहिताना लिहायचं बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड as free sample. By goods distributed as free sample. बघा मी काय लिहिलेलं आहे, by goods distributed as free sample. फ्री सॅम्पल म्हणून आम्ही माल वाटलेला आहे. किती रुपयाचा आहे तो माल, 200. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे आहे, पीडीला, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साइडला. या इथे पीडीला इथं जागा माझ्याकडे खूप कमी आहे, बोर्ड मला संपला आहे इथं. तेव्हा इथं तुम्ही खाली लिहा टू ऍडव्हर्टाइजमेंट. याचा सेकंड इफेक्ट काय, पीडीला टू ऍडव्हर्टाइजमेंट. पीडीला लिहा टू ऍडव्हर्टाइजमेंट. आणि अमाउंट आउटरला मांडा 200. टू ऍडव्हर्टाइजमेंट 200. जागा कमी असल्यामुळं ते 200 रुपये मी इथं वर मांडतोय. असे वर मांडायचं नाही, इथं खालीच मांडायला पाहिजे. खाली मांडताना काय लिहिणार, टू ऍडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे, प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. आता 3 स्टेप्स आहेत. 3 स्टेप्स मध्ये कोणत्या 3 स्टेप्स असतील. पहिली स्टेप ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा, दुसरी स्टेप प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचा, आणि तिसरी स्टेप बॅलन्स शीट क्लोज करायची. ठीक आहे, पहिली स्टेप करूया आपण. आता मी ऑब्झर्व करतोय, लक्ष पहा, तुम्हाला पण लक्षात येईल इकडे बेरीज किती येईल, 19 आणि 7 26 27 28. साधारणतः 28 इकडे बेरीज येईल, इकडे मात्र बेरीज इकडे जास्त आहे. याचा अर्थ या साइडची बेरीज जास्त आहे. त्या साइडची टोटल करूया आपण. टोटल आली 40,600. ती टोटल आपण इकडे मांडणार आहोत डेबिटला. टीसीची टोटल टीडीला रेकॉर्ड करणार आहोत 40,600. नेक्स्ट पेन्सिलला इथपर्यंतची टोटल करा. पेन्सिलला इथपर्यंत 7,000 पासून 200 याची टोटल इथे मी साइडला मांडतोय. टोटल किती येते बघा, टोटल आली 28,400. ही टोटल आली 28,400. नेक्स्ट स्टेप, या 40 मधून हे 28 आपण काय करायचे, मायनस करायचे. या 40 मधून 28 मायनस करायचे. येणारं उत्तर म्हणजे आपला काय असेल, ग्रॉस प्रॉफिट असेल. 600 मधून 400 गेले 200 आणि 28, 8 आणि 2 10, 3 आणि 4. ग्रॉस प्रॉफिट
ग्रॉस प्रॉफिट आला 12,200. आलेला ग्रॉस प्रॉफिट इथं आपण याच्या खाली ब्रॉट डाउन करायचा आहे बाय जीपी ब्रॉट डाउन 12,200 बाय जीपी ब्रॉट डाउन 12,200. आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली, आपल्याला जीपी मिळाला. सेम स्टेप आपण इथे रिपीट करणार आहोत एंट्री शोधण्यासाठी. इथं मला थोडीशी जागा कमी पडते त्यामुळे मी इथले हे दोन अकाउंट पुसतोय आणि ह्या रकमा वर मांडतोय. हे 200 रुपये मी इथं मांडले आणि हे 1400 रुपये इथं मांडले. आपण असं करायचं नाहीये, कंटिन्यू एका खाली एक लिहिणं गरजेचं आहे. चल आता पुन्हा चेक करायचं ही पीडी साइड ही पीसी, त्यातल्या कुठल्या साइडची टोटल जास्त आहे? 6 आणि 1 7 8 9. फार तर इकडची टोटल एक 10,000 होईल. 6 7 8 9 10 11, साधारणतः 11 11,500 पर्यंत काय ते बेरीज येईल. इकडची टोटल मात्र 12 आणि 13,000 जास्त आहे, म्हणजे याचा अर्थ क्रेडिटची टोटल जास्त आहे. इथं क्लोज करण्याच्या अगोदर एक आपल्याला 2 ओळी रिकाम्या लागतील, 2 ओळी रिकाम्या सोडा आणि मग क्लोज करा. क्रेडिटची टोटल करतोय मी 12 आणि 13,400. इकडे क्रेडिटला मांडले मी 13,400. इथं जी लास्ट अमाउंट आहे तुमच्याकडे शेवटला, इथं रेश मारा आणि ह्या मधल्या फिगरची सगळी बेरीज पेन्सिल न करा. $12,100. मी एकदा चेक करतो बेरीज. बरोबर आहे 12,100. नेक्स्ट या 13 मधून 12 मायनस होणार. येणारं उत्तर आपला असेल एनपी टू एनपी. नेट प्रॉफिट टू एनपी ट्रांसफर टू कॅपिटल. टू एनपी ट्रान्सफर टू कॅपिटल. यामधून 13 मधून 12 मायनस करायचं. त्याचं उत्तर येते 300 आणि 1000. एनपी किती आला? 1300. 3 आणि 4 12. एनपी एनपी आता कुठे न्यायचा? नेट प्रॉफिट तर कॅपिटल मध्ये न्यायचा. कॅपिटल आपण ऑलरेडी मांडून ठेवलंय बघा कॅपिटल मध्ये. प्लस एनपी एनपी किती? 1300. एनपी च्या समोर इनर आल्या 1300. आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये ही ऍडजस्टमेंट आलेली नाहीये. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय हरकत नाही, इथं आपण डॅश करूया. म्हणजे टोटल इथं खाली मांडूया 36 आणि 37,300. 37,300 लेस ड्रॉइंग. यामधून ड्रॉइंग मायनस झाला. 37 मधून 3 मायनस झाले. उत्तर आलं 34,300. उत्तर आलं 34,300. आता आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. प्रॉब्लेम संपलेला आहे. बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत. बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत. तुम्ही काय करायचं आहे? लायबिलिटी टोटल इथं मांडायची आहे, असेटची टोटल इथं मांडायची आहे आणि जर तुमची दोन्ही साइडची टोटल समान आली तर ते उत्तर तुम्ही कमेंट मध्ये लिहायचं आहे. बॅलन्स शीटची टोटल किती आली ते उत्तर तुम्ही कमेंट मध्ये लिहायचं आहे. थँक्यू.